गोव्यातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल दी गोवा याला आज आपण व्हिजिट करणार आहोत। हा मॉल पणजी बस स्टँड पासून अगदी 5 किलोमीटर अंतरावरती आहे। इथे आल्यानंतर आपल्याला 4 व्हीलर पार्किंगची सुद्धा सोय आहे। पार्किंगसाठी आपल्याला फक्त 20 रुपीज इथे पे करावे लागतात आणि आपण कितीही वेळ इथे गाडी पार्क करू शकतो। आणि आपल्याला डायरेक्टली म्हणजे जिथे पार्किंग आहे तिथूनच आपल्याला लिफ्टची सोय आहे जाण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता कार पार्किंगला सुद्धा खूप गर्दी आहे। आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि त्यामुळे खूप गर्दी आहे मॉल मध्ये। इथे आपल्याला चेक करून आतमध्ये सोडलं जातं आणि इथे मॉलचं टायमिंग लिहिलेलं आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 10 हे टायमिंग आहे मॉलचं। इथे 2 लिफ्ट आहेत आणि या लिफ्ट खूप मोठ्या आहेत, 2 ट्रॉल्या बसतील एवढी मोठी ही लिफ्ट आहे एक। आणि आपण जर वरती किराणा सामान वगैरे जर खरेदी केलं तर आपण ट्रॉली मधून डायरेक्टली आपण जिथे कार पार्क केली आहे तिथेपर्यंत घेऊन येऊ शकतो। आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट फ्लोअरला पण सर्व काही आपल्याला क्लॉथचे ब्रँड इथे पाहायला मिळतात। तसेच आपल्याला ग्रॉसरी वगैरे सर्व काही इथे या मॉलमध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जातं। कपडे, शूज, गॉगल्स, ज्वेलरी, फूड, तसेच लहान मुलांसाठी खेळण्याचे गेम्स वगैरे आहेत। तसेच बरेच अजून असे वेगवेगळे आयटम्स आहेत जे तुम्हाला या मॉलमध्ये मिळून जातात। इथे तुम्हाला जे काही आपल्या म्हणजे जे काही ब्रँड्स आहेत ते सर्व ब्रँड आपल्याला या मॉलमध्ये मिळून जातात आणि किमतीही तशाच आहेत। बाय 1 गेट 1 फ्री 50% ऑफ असं लावलेलं असलं तरी किमती त्याच प्रमाणे असतात। त्यामुळे खरेदी करताना तुम्ही खूप विचार करून करावा मॉलमध्ये खरेदी करताना। इथे आपल्याला बाइक्स आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, त्यानंतर इथे पर्स आहेत, त्यानंतर जी ज्वेलरी आहे 1 ग्राम ज्वेलरी आहे। या मॉलची मेन एंट्री इथे आपल्याला समोर दिसत आहे, ही इथून मेन एंट्री आहे। आपल्याला आपण खालून बेसमेंट वरून आलो आहोत, गाडी जिथे पार्क 4 व्हीलर पार्किंग साठी गेल्यामुळे आपण खालून आलो आहोत, पण मेन एंट्री ही समोर दिसते इथून आहे। आणि ते 2 एक्सिलेटर आहेत तुम्हाला, एक जाण्यासाठी आणि एक खाली येण्यासाठी आहे। हा ग्राउंड फ्लोअर आहे। ग्राउंड फ्लोअरला शक्यतो जास्त करून ग्रॉसरी आहे, जास्त करून तुम्हाला सर्व काही आपण जसं डीमार्टला घेतो तसं इथं ग्रॉसरी म्हणजे बिग बाजार सारखं आहे, सेम स्मार्ट बाजार आहे। आणि त्यामधून आपण ग्रॉसरी सगळी आपल्याला जे हवं आहे त्या ग्रॉसरीमध्ये सर्व काही आपल्याला जे घरामध्ये युजफुल आहेत किंवा जे कडधान्य वगैरे ते सगळं काही तिथे मिळून जातं। आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरला। तर तुम्ही सेकंड फ्लोअरला बघू शकता क्लॉथचे वेगवेगळे ब्रँड आहेत आणि खरंच खूप छान क्वालिटीचे इथे आपल्याला ड्रेसेस वगैरे पाहायला मिळतात। ब्रँडनुसार त्याची क्वालिटी अँड म्हणजे प्राइसनुसार त्याची क्वालिटी ही तशीच आहे। आणि तुम्ही इथून ग्राउंड फ्लोअर बघू शकता कसं दिसतं। सेकंड फ्लोअरला शक्यतो सर्व क्लॉथचेच शॉप आहेत। आपल्याला जी क्वालिटी पाहिजे कपड्यांमध्ये ती आपल्याला इथे मिळून जाते आणि प्राइस अशा पण एवढ्या काही जास्त नाहीयेत। आपल्याला इथे 50% 20% असे ऑफ असतं मॉलमध्ये, 50% ऑफ किंवा बाय 1 गेट 1 फ्री अशा ऑफर असतात। आणि त्यामुळे आपल्याला जसं आपण बाहेर ज्या शॉपमध्ये जाऊन खरेदी करतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला रेट लागतो, एवढं काही म्हणजे डिफरन्स नाहीये। हे डायमंड ज्वेलरीचं शॉप आहे आणि तुम्हाला वेगवेगळे सेट सुद्धा इथे पाहायला मिळतात। खूप छान अशी ज्वेलरी आहे या शॉपमध्ये। आणि त्यानंतर समोर आपल्याला शॉपर स्टॉप आहे, त्यानंतर अजून वेगवेगळे ब्रँड आहेत। हा आहे पार्क अवेन्यू, देन मॅक्सचे बोर्ड लावलेले आहे तिथं। सेकंड फ्लोअरला मॅक्स आहे। आता आम्ही थर्ड फ्लोअरला आलो आहोत। इथे सगळं आपल्याला फूडचे आयटम आहेत आणि हा आहे साऊथ इंडियन स्नॅकचा स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती आपल्याला उडीद वडा, डोसा, उत्तापा, इडली असे वेगवेगळे साऊथ इंडियन फूड मिळून जातात। त्यानंतर नमस्ते चाय, हा चायचा स्टॉल आहे। त्याच्या बाजूलाच पंजाबी कुल्फी आहे, त्यानंतर मॅकडोनाल्ड आहे, तसेच KFCचं पण आहे, टोकोबेलचं आहे। असे वेगवेगळे फूड आयटम तुम्हाला इथे मिळून जातात। त्यानंतर जर तुम्हाला जेवण जर करायचं असेल तरी तुम्हाला इथे हॉटेल आहे
आणि तुम्ही तिथे डायरेक्टली म्हणजे जेवण हे करू शकता. नाश्ता करायचा असेल तर हे बाहेर तुम्हाला स्टॉल आहेत. तर इथे सर्व स्टॉलमध्ये सेल्फ सर्व्हिस आहे. आपण इथलं मेनू कार्ड बघूयात. या मेनू कार्डवरती आपल्याला फ्राईड राईस, नूडल्स, मोमोज आहेत, त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन आहे, स्टार्टर्स आहेत. तर त्याच्या इथे तुम्हाला प्राईससुद्धा आहेत आणि नावंसुद्धा आहेत. तर तुम्ही ह्याच्यावरती रेट पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर द्यायची आहे तुम्हाला जे काय हवं आहे ते. यामध्ये बरेचसे असे कॉम्बोसुद्धा आहेत, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतं ते कॉम्बो घेतले तुम्ही तर. आणि यावरती तुम्ही पहा मोमोजमध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यानंतर स्टार्टरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर सूप आहे.